आजच्या आपल्या स्वाभिमान सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष महबूब भाई, इथे उपस्थित असलेले ज्यांच्या मेहनतीतून खरं ज्या संस्थेचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय ते सतीशजी, इथे उपस्थित असलेले प्रशांतजी, भावनाताई घाणेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्या परिसरातले बंधू आणि भगिनींनो, खरं एक वेगळा उत्साह, एक वेगळं वातावरण मला तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि जो आनंद साहेबांना बघून तुम्हाला झालाय तो आनंद नक्कीच एक वेगळा एका परिवर्तनाची सुरुवात आहे हे नक्कीच म्हणता येईल। खरं या सभेची टॅगलाईन मला फार आवडली, मी आत्ताच भावनाताईंनाही तेच सांगितलं, घड्याळ तेच, वेळही तीच आणि मालक पण तेच। याच्यात अजून 2 ओळी मला ॲड करायच्या आहेत। काटे कितीही बदलले, घड्याळाचे काटे कितीही बदलले तरी काटे वेळेनुसार फिरवणारे पवार साहेब आमच्याकडे, ज्यांनी भल्या भल्यांची वेळ पण बदलवली आणि गरज पडल्यावर भल्या भल्यांची वेळ बदलवून आकाशातून जमिनीवर पण आणलं। ते वेळ बदलवणारे आणि घड्याळाचे मालक आदरणीय पवार साहेब, ज्यांना भेटायला आपण इथे आलोय। खरं गेली अनेक वर्ष झाले आपण त्यांचा संघर्ष बघतोय। साहेब कधी डगमळले नाहीत, आलेत किती गेले किती त्याचा विचार करत नाहीत, कायम संघर्ष, एखाद्याच्या आयुष्यामध्ये कायम संघर्ष लिहिला असतो आणि त्या संघर्षाचा एक जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब। किती लोक अनेक वर्ष आलेत साहेबांकडे, मोठे झालेत, साहेबांना सोडून गेलेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी खंत बघितली नाही। नवी उमेद, नवी ऊर्जा घेऊन साहेब बाहेर पडलेत आणि तीच ऊर्जा आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला काम करताना उत्साह देतो। खरं जे गेलेत त्यांना मला हे समोरचं जे चित्र आहे ना, जे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आम्हाला जाणवतं, हे खरं पक्ष संघटन। सत्ता असते, सत्ता असताना तर पक्षाला फुगवटा येतो। अनेक लोक पक्षात येतात, तुम्हाला असं जाणवतात की आम्ही तुमच्या सोबत आहे, हे सत्तेचं एक वेगळं रूप असतं। सत्तेसोबत येणारी लोक हे तुमची नसतात। आज तुमची सत्ता आहे, तुमच्या सोबत आहे, उद्या आमची सत्ता आली तर आमच्या सोबत असणार आहे। सत्तेत आलेले लोक निष्ठावंत कधीच नसतात, पण हे समोर बसलेले आहेत ना, हे खरे पवार साहेबांचे निष्ठावंत, हे स्वाभिमानी कार्यकर्ते आणि यांच्या जीवावरती आपला पक्ष उद्या बदल घडवेल। एक बदल घडवून हा महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, हा मला विश्वास आहे। खरं निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ता हाच पक्षाला एक वेगळं वळण देऊन तो पुढे नेऊ शकतो। सत्ता असताना भरपूर सोडून जातील, सत्ते असताना सत्तेच्या मागे धावणारे पण भरपूर दिसतील, पण ही जी ताकद आहे ना, ही फक्त प्रेमाने आणि विश्वासाने कमवता येतं। आता इथे एवढे लोक बसलेत, अजून बाहेर
मंडपाच्या बाहेर खूप सारी लोक आहेत. हा एवढा जनसमुदाय हा आदरणीय पवार साहेबांसाठी इथे उपस्थित राहिला. तुमचा हा विश्वास खरंच महत्त्वाचा आहे. खरं महाराष्ट्रात सगळीच परिस्थिती चांगली आहे असं आहे का? आज हे 3 तिघाडं सरकार बसलंय. आज महिलांचा प्रश्न चिंताजनक आहे. शेतकरी आज त्रस्त आहेत. आज तरुण वर्ग त्रस्त आहेत. आज आनंदी कोण आहे हे सांगता येणार नाही. आज तरुणांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत. शेतकरी बांधवांना बघितलं तर शेतकरी बांधव आजही रडकुंडीस आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आनंदात कोण आहे हा विचार करायला लागणार आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण तो बदल घडूया आणि या स्वाभिमान सभेमध्ये या बदल घडण्याची आपण एक सुरुवात, आगळी वेगळी सुरुवात करूया हीच अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.